नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरात ऐन सणासुदीच्या काळात सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी घटना घडली आहे. पहाटे काही समाजकंटकांनी JCB आणून गांधी मैदान ते पटवर्धन चौक रस्त्यावरील पुरातन दर्गा पाडण्याचा प्रयत्न केला. सध्या गणेशोत्सव, नवरात्र अशा सणांचे वातावरण असताना जाणून बुजून समाजविघातक प्रवृत्तींनी शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी तातडीने 3 संशयितांना JCBसह ताब्यात घेतलं असलं तरी या घटनेमागील मास्टरमाइंड शोधून कारवाई केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली आहे. काल आपल्या नगर शहरात पहाटेच्या 2:45 वाजता गांधी मैदान येथील पुरातन असलेलं हजरत घोडेपीर दर्गा हे काही समाज कंटकाकडून, समाज विघातक जे लोक आहेत यांच्याकडून JCB आणून पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. या घटनेचा प्रथमतः आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो. खरं तर आपलं शहर 500 वर्षाच्या अधिक ह्या शहराची एक ऐतिहासिक अशी परंपरा आहे. इथं विविध जाती धर्मीचे लोक राहतात. तो परिसर जिथं ही दर्गा आहे तिथं हिंदू मुस्लिम बांधव हे एकत्रितपणे गुण्या गोविंदाने अनेक वर्षापासून राहत असताना अशी कुठलीच घटना या अगोदर घडली नाही. परंतु असं काय होतं, गेल्या 4-6 महिन्यापासून या शहरामध्ये एक वेगळं वळण, काही विकृत असणारे माणसं ज्यांची मानसिकता या शहराला मलिन कसं करता येईल, दोन्ही समाजामध्ये तेढ कसं निर्माण करता येईल याच्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहे. खऱ्या अर्थाने हे 3 जण जे धरले गेले पोलीस प्रशासनाकडून, पोलिसांनी तातडीने कारवाई केली. त्या भागातील काही लोकांनी ज्यावेळेस आवाज आला मोठ्याने पाडण्याचा काहीतरी, त्याच्यामध्ये पोलिसांना संपर्क केल्यानंतर पोलीस बांधव त्या ठिकाणी आले. त्या 3 उचललं देखील. परंतु ह्या 3 याच्या मागं नेमकी कशा पद्धतीने काही आपल्याला फोन रेकॉर्ड, CDR त्यांचं बघण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. यांचे फोन कॉल्स किंवा काही WhatsApp कॉल असतील, हे कुठं काय झाले, कारण याच्यामध्ये कुठंतरी एक गंध आहे की कुणीतरी याच्या मागचा एक मास्टरमाइंड आहे. हा मास्टरमाइंड नेमकी कशा पद्धतीने या शहरामध्ये, आता सणासुदीचा काळ आहे, गणपती आहेत, नवरात्र आहेत, सगळ्या मिरवणुका निघतात. या शहरामध्ये मोहरम होऊन गेले, ईद होऊन गेली, किंवा आता गणपती आहेत, ईद ए मिलाद आहेत, हे सगळे सण आहेत. सगळेजण एकामेकांच्या जे काही धार्मिक ठिकाणं असतील, मंदिरे असतील, मस्जिद असतील, दर्गा असतील, या सगळ्यांचं सगळ्यांप्रती एकामेकांचं प्रेम असतं. एकामेकांना सगळे दोन्ही समाज साथ देतात. परंतु अशा परिस्थितीमध्ये आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब घारगे साहेब यांना विनंती केली की नेमकी हे कशासाठी होतंय याचे खऱ्या अर्थाने तपासण्याची गरज आहे. कोण याच्यासाठी करतंय या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः या नगर शहरामध्ये? याच्यामधूनच हे कुठंतरी एक बेस आहे का, की इथूनच अख्ख्या महाराष्ट्रातून कुठंतरी गालबोट लागण्याचं काम? मुस्लिम समाजाला नेहमी इथं सातत्याने मोर्चे काढून इथं यावं लागतंय. तर याच्यासाठी खऱ्या अर्थाने हे काही जे काही आम्ही सुद्धा हिंदू समाजाचे म्हणून या शहरामध्ये सामाजिक कार्य म्हणून आम्ही येतो. आम्ही सुद्धा मागच्या 15 वर्षापासून या शहरामध्ये मी सुद्धा काम करतो. परंतु जर बघितलं तर ठराविक जणांना या शहराची जी काही शांतता भंग करायची आहे, ही जी परिस्थिती आहे ही मलिन कशी होईल याच्यासाठी सातत्याने ते कामं करतात. पुढील काळामध्ये आम्ही विशेषतः या समाजाच्या वतीने देखील आज सुद्धा काही चर्चा अशी ऐकण्यात आली की सगळेजण या ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना या ठिकाणी सांगतील, जर काही आपल्याला पोलीस प्रशासनाकडून साथच मिळत नसेल, सातत्याने या सगळ्या घटना होत असतील, तर या शहराचं दुर्दैव आहे. पालकमंत्री जे जिल्ह्याचे आहेत त्यांनी लक्ष घालावं, सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी लक्ष घालावं. का याच्यामध्ये कुठंतरी गालबोट लागल, काहीतरी घटना होईल आणि दंगलीचं स्वरूप ज्या वेळेस येईल त्याच्यानंतर हे सत्ताधारी आमदार जे असतील हे सगळे जागे होणार आहेत का, हे खऱ्या अर्थाने यांना विचारण्याची गरज आहे. कुणीतरी बाहेरून बोलवायचं, विधानं करायची, भडक विधानं करायची, ज्यांचा काही या शहराशी संबंध नाही अशांना चीफ गेस्ट म्हणून बोलवायचं आणि भडक भाषण होऊन
दोन्ही समाजातील तरुणांना कसं भडकवण्याचं काम करायचं हे सातत्याने चालू आहे। संगमनेरची घटना असेल किंवा ही कालची नगर शहरातली घटना असेल, ही येणारा काळ फार भयानक त्या ठिकाणी हे स्वरूप धारण करू शकतं। त्याच्यामुळं पोलीस प्रशासनाला, विशेषतः SP साहेबांना या ठिकाणी आम्ही नम्र विनंती करत आहे, याच्यामध्ये लक्ष घालावं। कोतवाली पोलीस स्टेशन असो किंवा तोपखाना पोलीस स्टेशन असो, सगळ्यांकडे सगळा रेकॉर्ड असतो, कोण काय करतं। त्याच्यामुळं ताबडतोब यांना जेरीस बंद आणायचं। जे कोणी आहे त्याचे धागेदोरे हे पोलीस प्रशासन, हे दोन्ही पोलीस स्टेशन किंवा बाकीचे असतील, हे याच्यामध्ये काम करू शकतात आणि हे थांबवू शकतात असं या ठिकाणी आम्हाला वाटतं। या परत एकदा या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।